नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दयानंद देवमोरे आणि स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती। मित्र हो, आपण बोलतोय आपल्या कोर व्हायब्रेशन्स बद्दल आणि कोर व्हायब्रेशन्स मध्ये जे अनप्रोसेस्ड इमोशन्स आहेत किंवा जो सायलेंट स्ट्रेस आहे तो कसा काढून टाकायचा याबद्दल आपण चर्चा करतोय। तर मित्र हो, आज आपण बघणार आहोत की हे इमोशन्स ओळखायचे कसे, लिमिटिंग बिलीफ्स ओळखायचे कसे। कारण बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला ते लक्षात येत नाही की आपल्या आतमध्ये कुठलं इमोशन आहे, आपल्या आतमध्ये अशी कुठली भावना आहे किंवा धारणा आहे की ज्याच्यामुळे पैसा आपल्याकडे येत नाही आहे। तर ते एक्झॅक्टली आपल्याला ओळखता आलं तर बघूया आपण आपल्या आजच्या एपिसोडमध्ये। तर सुरुवात करूया की हे इमोशन्स ओळखण्यासाठी कुठल्या कुठल्या टेक्निक्स आहेत। सगळ्यात पहिल्यांदा ऑब्वियसली तुम्ही डोळे बंद करून जर बसलात तर तुम्हालाच लक्षात येतं की तुमच्या आतमध्ये कुठल्या कुठल्या भावना आहेत। म्हणजे भीतीची भावना आहे का, रागाची भावना आहे का, असुरक्षिततेची भावना आहे का, कोणी विश्वासघात केल्याची भावना आहे का। याच्यासाठी एक इमोशनची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड करेन, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आतमध्ये तुम्हाला जाणवणाऱ्या भावना या टिक करायच्या आहेत आणि त्या भावनांवरती आपल्याला काम करायचं आहे। म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ज्या भावना जाणवतात त्या भावना आपण ओळखायच्या आहेत। तर ही एक साधी गोष्ट झाली। दुसऱ्यांदा पुढची गोष्ट म्हणजे चाइल्डहुड प्रोग्रामिंग कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपल्याला झालेला आहे। यासाठी मी तुम्हाला एक वही घालायला सांगेन, ज्याच्यामध्ये आपलं आत्ताचे जे वय आहे ते 5-5 वर्षांच्या इंटरवल मध्ये त्याला ब्रेक करायचं आहे। म्हणजे 0 ते 5 वर्ष, 5 ते 10 वर्ष, 10 ते 15 वर्ष या प्रकारे। आणि त्या वयामध्ये मनाने जायचं आहे। मग वहीमध्ये असे सेक्शन्स असतील, 0 ते 5 वर्ष, 5 ते 10, 10 ते 15 वगैरे। तर 0 ते 5 तुम्ही त्या वयामध्ये जायचा प्रयत्न करायचा आहे मनानेच। अर्थात 0 ते 5 मध्ये फारशा आठवणी असण्याची शक्यता नाही, फार कमी आठवणी असतात, पण ज्या आठवणी असतात त्या स्ट्रॉंग असतात। मग तुम्ही त्या काळामध्ये जायचंय। असा कुठला प्रसंग घडला होता, असं काही घडलं होतं का तुमच्या बाबतीत की जे अजूनही तुमच्या मनामध्ये आहे, ज्याचा अजूनही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे, ज्याचा अजूनही तुम्हाला त्रास होतोय। अशा काही आठवणी असतील तर त्या आठवणी फक्त लिहून काढा। त्याच्यासाठी काय करायचं आहे हे आपण येणाऱ्या एपिसोड्स मध्ये बघणार आहोतच, पण सध्या फक्त घटना लिहून काढा की माझ्या 0 ते 5 वर्ष या काळामध्ये अमुक अमुक या व्यक्तीचा मृत्यू झाला होता, ती घटना मला अजूनही आठवते आणि त्या घटनेचा अजूनही विचार केला तरी सुद्धा मी डिस्टर्ब होतो किंवा मला भीती वाटते वगैरे। तर त्या काळी स्टोअर केलेली भावना आता तुमच्यामध्ये आहे का हे तुम्ही स्वे टेस्टनी चेक करू शकता। स्वे टेस्ट म्हणजे नक्की काय हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर माझा या आधीचा एपिसोड तुम्ही बघणं गरजेचं आहे, ज्याची लिंक मी या व्हिडिओ नंतर एंड स्क्रीनला देईन। तर मित्र हो, 5 ते 10 वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात काय घडलंय थोडंसं। 5 ते 10 म्हणजे 1ली ते 5वी। तर 1ली ते 5वी शाळेमध्ये असताना कुठल्या शिक्षकांनी काही बोललेलं आहे का, किंवा आई वडिलांनी काही बोललेलं आहे का, किंवा इतर मित्र परिवार तुमच्याबद्दल काय बोलत होता, जे अजूनही तुम्हाला आठवतं याचा अर्थ तुमच्या सिस्टीम मध्ये ती गोष्ट आहे। नकारात्मक प्रकारे आठवत असेल तर ते आपल्याला काढून टाकणं गरजेचं आहे। सकारात्मक गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला आल्हाददायक वाटतात, आनंद देतात, त्या गोष्टी काढण्याची काही गरज नाही आहे किंवा त्या गोष्टी चांगल्याच आहेत। अशाच प्रकारे आपण वयाच्या त्या सेक्टरमध्ये मनाने जायचं आहे आणि त्या काळामध्ये कुठल्या अशा घटना घडल्या होत्या, कुठले असे प्रसंग घडले होते, अशा कुठल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात आल्या होत्या, असं काय घडलं होतं की जे तुम्ही अजूनही विसरू शकत नाही आहे, या गोष्टी लिहून काढायच्या आहेत। यांचं काय करायचं हे आपण नंतर बघणार आहोत, ठीक आहे। आता बघूया तुमच्या गोलच्या आड येणारे बिलीफ्स कसे ओळखायचे।
म्हणजे तुमचं गोल आहे समजा महिन्याला 2 लाख रुपये कमावणं. अर्थात सगळ्यात पहिली गोष्ट हे तुम्हाला पटतं का? पटत असेल तर याच्यामध्ये येणारे अडथळे आपण कसे शोधायचे हे बघूया. तर हा प्रश्न स्वतःला विचारा की महिन्याला मला 2 लाख रुपये कमवायचे आहेत, किंवा मला हा आजार बरा करायचा आहे, किंवा मला रिलेशनशिपमध्ये हे अचीव करायचं आहे, सुधारायचं आहे रिलेशनशिप, किंवा व्हॉटएव्हर, किंवा लग्न जुळत नाही आहे, किंवा बरेच प्रॉब्लेम्स असतात ना. तर त्यातला एक प्रॉब्लेम किंवा एक इच्छा मनामध्ये घ्यायची आहे आणि त्या इच्छेला विचारायचंय हे घडू शकतं का? म्हणजे 2 लाख रुपये महिन्याला ही गोष्ट घडू शकते का? उत्तर जर हो असं असेल तर पुढचा प्रश्न विचारायचा आहे, मग घडत का नाही? या प्रश्नाची जी उत्तरं तुमच्या मनामध्ये येतील ते सगळे तुमचे लिमिटिंग बिलीफ्स असतील. म्हणजे 2 लाख रुपये तुम्हाला का मिळत नाही आहेत? तर तशी मला अपॉर्च्युनिटी मिळत नाही आहे, सध्या जॉब मार्केट टाईट आहे, किंवा माझं नशीबच खराब आहे, यासारख्या गोष्टी तुमच्या डोक्यात येतील ना. या सगळ्या गोष्टी लिहून काढा. तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहेत तर ते सध्या का मिळत नाही आहेत? आणि तुमचं जर उत्तर नाही असं असेल, मला 2 लाख रुपये मिळणार नाहीत असं जर असेल तर का मिळणार नाहीत याची उत्तरं लिहून काढा. ते तुमच्या गोल मधले अडथळे असतील. तुम्ही यासाठी लिहून काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, मला माझी रिलेशनशिप चांगली करायची आहे. मग तुम्ही हा प्रश्न विचारायचे की होऊ शकते का? होऊ शकते असं जर उत्तर असेल तर का होत नाही याची उत्तरं तुम्ही जी लिहाल ती तुमच्या लिमिटिंग बिलीफचा भाग असतील. आणि तुमचं उत्तर जर नाही असं असेल तर का होणार नाही असं तुम्हाला वाटतं त्याची उत्तरं म्हणजे तुमच्या लिमिटिंग बिलीफचा भाग असतील. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारत जा, स्वतःला प्रश्न विचारा की माझं हे गोल आहे ते अचीव न होण्यामागची कारणं कुठली आहेत, आणि अचिवेबल असेल तर ते का होत नाही या मागची कारणं कुठली आहेत. म्हणजे कुठल्याही गोलला हे 2 प्रश्न विचारायचे आहेत, होला आणि नाहीला. हे घडू शकतं तर का घडू शकत नाही, घडू शकत नाही तर का घडू शकत नाही, या प्रकारे आपण प्रश्न विचारायचे आहेत. आणि त्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमच्या बिलीफ सिस्टम मधले अडथळे असतील. आणि यानंतर मी एक अत्यंत महत्वाची मेथड तुमच्याशी शेअर करतोय, जी मेथड मी द इमोशन कोड या पुस्तकामधून घेतलेली आहे. तर इमोशन कोड मध्ये एक त्यांनी चार्ट दिलेला आहे जो तुम्हाला आत्ता स्क्रीनवरती दिसतोय. या चार्ट मध्ये 2 कॉलम्स आहेत, कॉलम ए आणि कॉलम बी, आणि त्याच्यामध्ये 6 रोज आहेत, म्हणजे ओळी आहेत 6. तर हा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही वाचून घेतलात तरी चालेल, वाचून घ्या. आणि त्यानंतर आपल्याला स्वे टेस्ट करायची आहे. स्वे टेस्ट म्हणजे थोडक्यात सांगतो, आपण 2 पायांमध्ये खांद्या इतकं अंतर घेऊन उभं राहायचंय आणि मनामध्ये एखादं वाक्य म्हणायचंय. त्या वाक्याला जर तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍग्री करत असेल, ते वाक्य मान्य करत असेल तर आपलं शरीर हे पुढच्या बाजूला झुकतं, आणि ते वाक्य जर ते अमान्य करत असेल तर आपलं शरीर मागच्या बाजूला झुकतं. तर आपण हा चार्ट वाचायचा आहे आणि त्यानंतर उभं राहायचंय. 2 पायांमध्ये 2 खांद्यांइतकं अंतर घ्यायचंय. आपलं शरीर पूर्ण रिलॅक्स सोडायचं आहे. आपला कंट्रोल बॉडीवरचा काढून घ्यायचा आहे. आपले विचार शांत करायचे आहेत. आणि त्यानंतर स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे. आत्ता चार्ट, आत्ता यातल्या सगळे तुम्हाला माहिती असणं किंवा त्यातल्या गोष्टी सगळ्या पाठ असणं गरजेचं नाही बरं का. म्हणजे ह्या सबकॉन्शियस माइंडला त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड झालेल्या असतात. तर तुम्ही उभं राहायचंय आणि म्हणायचंय की आत्ता मी जो चार्ट वाचला त्या चार्ट मध्ये जे इमोशन्स आहेत त्यातल्या कॉलम ए मध्ये असणारं रिलेशन, त्यातल्या कॉलम ए मध्ये असणारं इमोशन माझ्या आतमध्ये आहे. तुमचं शरीर कुठल्या बाजूला जात आहे? जर पुढच्या बाजूला जात असेल तर कॉलम ए मध्ये असणारे इमोशन तुमच्यामध्ये आहे. तुमच्या शरीराचे रिस्पॉन्सेस रेकॉर्ड करून ठेवा. यानंतर आपण असा प्रश्न विचारायचा आहे
की या टेबलमध्ये जे इमोशन्स आहेत, तुमचा कॉलम फिक्स झालेला आहे, पण ऑड रो मध्ये आहे की इवन रो मध्ये आहे हे आपल्याला फायनल करायचं आहे. ऑड रोज म्हणजे कुठले? 1 नंबरचा, 3 नंबरचा आणि 5 नंबरचा रो, आणि इवन रोज म्हणजे 2 नंबरचा, 4 नंबरचा आणि 6 नंबरचा रो. तर आपण असं म्हणायचंय की या टेबल मधल्या ऑड रो मध्ये माझं इमोशन आहे. जर आपलं शरीर पुढच्या बाजूला गेलं तर तुमचं इमोशन एकतर पहिल्या रो मध्ये, तिसऱ्या रो मध्ये किंवा 5व्या रो मध्ये असेल. आणि दुसरा प्रश्न विचारायचा आहे की मला माझ्या मनामध्ये असणारं इमोशन हे इवन रो मध्ये आहे किंवा सम संख्या जी आहे त्या आकड्याच्या ओळीमध्ये आहे, म्हणजे 2, 4, 6 मध्ये. यातलं कुठल्या उत्तराला तुमचं शरीर यस असं उत्तर देतं हे बघायचंय. म्हणजे समजा तुम्हाला असा तुमच्या बॉडीनं सांगितलं की तुम्हाला असणारं इमोशन हे पहिल्या कॉलम मध्ये आहे, ए मध्ये, आणि ऑड रो मध्ये आहे 1, 3 किंवा 5 मध्ये. तर यानंतर पुढे जाऊन आपण विचारायचंय की मला असणारं इमोशन रो नंबर 1 मध्ये आहे का? जर यस आलं तर रो 1 मध्ये आणि कॉलम ए मध्ये जेवढे इमोशन्स आहेत त्यातलं एक इमोशन तुमच्या आतमध्ये असण्याची शक्यता आहे. पुन्हा प्रश्न विचारा की कॉलम 3 मध्ये माझ्या आतमध्ये असणारं इमोशन आहे का? रो ए, कॉलम ए आणि रो 3 हे जिथं मिक्स होतात त्या ठिकाणी असणाऱ्या इमोशन मधलं एक इमोशन तुमच्यामध्ये असेल. आणि नंतर प्रश्न विचारा की कॉलम 5 मध्ये असणारे इमोशन्स माझ्यामध्ये आहेत का? म्हणजे जर ऑड रोज मधले इमोशन्स तुमच्यामध्ये आहेत असं तुमच्या शरीरानं सांगितलं असेल तर 1, 3 आणि 5 या 3 गोष्टींसाठी तुम्हाला 3 वेळेला सेपरेट स्वे टेस्ट करण्याची गरज आहे. आणि त्यातले इमोशन्स वाचून तुम्ही फक्त हे जाणून घ्या की त्यातलं कुठल्या इमोशनशी तुम्ही कनेक्ट होता किंवा त्यातले इमोशन आपल्या आतमध्ये आहे. ही पद्धत त्या इमोशनसाठी वापरली जाते जे इमोशन्स सायलेंट आहेत, आपल्याला ते वर कळत नाहीत. हेच आपण जर तुमच्या शरीराने सांगितलं असेल की इवन रो मध्ये असणारं इमोशन तुमच्यामध्ये आहे तर 2, 4 आणि 6 या रोजच्या संख्येसाठी तुम्ही स्वे टेस्ट करायची आहे. तर मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला ही पद्धत कळाली असावी. जर कळाली नसेल तर तसं सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून एका प्रॅक्टिकलद्वारे मी ते सांगायचा प्रयत्न करेन. आणि जर समजली असेल तर तुम्ही ती जरूर वापरायची आहे. मित्रहो, आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला? या सगळ्या पद्धतीने आपण आपल्या आतमधल्या इमोशन्स ओळखू शकतो आणि त्या इमोशन्स काढून कशा टाकायच्या आहेत, म्हणजे अनप्रोसेस्ड इमोशन्स. अर्थात इमोशन्स आपल्या सगळ्यांमध्येच असतात, पण ज्या अनप्रोसेस्ड आहेत, ज्याचा अजूनही त्रास होतोय, तर त्या काढून कशा टाकायच्या, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या आहेत, तर त्या मी तुम्हाला यानंतरच्या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर पुढचे एपिसोड्स आणखीन इंटरेस्टिंग होत जाणार आहेत, म्हणून पुढच्या एपिसोडचं नोटिफिकेशन मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवा. कारण जसा तुम्ही हा शेअर करता, पॉझिटिव्हिटी शेअर केल्यामुळं वाढत असते. तुम्ही जसा हा शेअर करता तसा तुमच्या निगेटिव्ह इमोशन्स मध्ये बदल व्हायला सुरुवात होईल. तर मित्रहो, आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जरूर कमेंट करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी माझी मदत करा. आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणि बघूया की हे इमोशन्स कसे प्रोसेस करायचे आहेत किंवा काढून टाकायचे आहेत. धन्यवाद.